नमस्कार, मी सीमा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण साधा सोप्पा पण गावाकडचा चविष्ट असा मसाले भात बनवणार आहोत। तर चला सुरुवात करूया। गावाकडचा मसाले भात बनवण्यासाठी मी आज काय काय तयारी केली ते तुम्हाला दाखवते। इथं मी कांदा बघा असा लांबडा पातळ चिरून घेतलेला आहे। 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या हिरव्या मिरच्यांना मध्ये अशी उभी चीर दिली चाकूनी। मुठभर शेंगदाणे घेतलेले आहेत, एक टोमॅटो थोडंसं मोठं चिरले, कढीपत्त्याची थोडी पानं घेतलेली आहेत आणि इथं लसूण खोबरं बारीक खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे। इकडं भरपूर अशी फ्रेश कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे। ह्या डब्यात आहे ना मी बघा बटाटा असा ठोकळा चिरलेला आहे आणि वांग्याच्या फोडी, वांग छोटं होतं म्हणून असं लांबड्या फोडी करून घेतलेल्या आहेत। फोडणी देईपर्यंत आपण काय करायचं, ह्या वांग आणि बटाट्याच्या फोडी पाण्यातच ठेवायच्या, नाहीतर त्या काळ्या पडतात। आणि इथं मी पावशर तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ आपला साधाच आहे, नॉर्मल। इथं आपल्याला 2 पळी तेल घ्यायचं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती पाहिजे ते घ्या, कमी जास्त केलं तरी सुद्धा चालेल। तेल आता चांगलं कडक झालेलं आहे। 2-3 मोहरी टाकून बघितल्या। आता आपण याच्यात पहिल्यांदा थोडी मोहरी घालायची, छोटा अर्ध्या चमच्याचा निम्मी मोहरी चांगली तडतडून द्यायची, मगच जिरेच घालायचे। आता मोहरी तडतडली, आपण जिरे घालूया। अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत। आता गॅसची आच थोडी कमी करून त्यात हिरवी मिरची घालायची, लगेचच कढीपत्ता घालून घ्यायचा, शेंगदाणे घालायचे आणि थोडं हलवून घ्यायचं 2 मिनिटं। आता त्याच्यात कांदा आणि टोमॅटो एकदमच टाकायचे आहेत। शेंगदाणे जास्त भाजून द्यायचे नाही आणि लसूण खोबरं आहे हे पण ह्याच्यातच घालून घ्यायचं लगेच। शेंगदाणे जास्त भाजून द्यायचे नाहीत, नाहीतर करपट होतात, मग ते भातात चवीला चांगले लागत नाही। आता गॅसची आच मीडियम ठेवून आपण हे चांगलं कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया। कांदा आपल्याला भाजायचा नाही, फक्त सॉफ्ट होऊन द्यायचं। गावाकडं अशा प्रकारचा भात बरेच जण बनवतात, चवीला खूप छान लागतो। ह्याच्यात अजून तुम्हाला वांग बटाट्याऐवजी काय फ्लॉवर इथे घालायचं असला तरी सुद्धा चालतंय, घातला तरी खूप छान लागतं। आता हे मंदाचेच आपण परतून घेतोय। आता ह्याच्यात थोडीशी आपण अर्धा चमचाभर हळद घालून घ्यायची, चवीनुसार 1 चमचा मीठ घालायचं। मीठ आपण आत्ता छोटा 1 चमचा घातलंय, नंतर लागलं तर अजून घालायचं। याच्यातच थोडी कोथिंबीर घालून घ्यायची, अशी फोडणीत कोथिंबीर घातली ना की चव अजून चांगली वाढते। आता याच्यात आपल्याला 1 चमचा मसाला घालायचा आहे। इथं मी छोटाच 1 चमचा घेतलेला आहे। आता मसाला घालून अजून परतून घ्यायचं थोड्या वेळ, 2 मिनिटं। परतून झालं की ह्याच्यात आपल्याला पाण्यात ठेवलेल्या वांग्या बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या। ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि 2-3 मिनिटं ह्या सगळ्या मसाल्यात चांगले वांगे बटाट्याच्या फोडी परतून घ्यायच्या। वांग बटाट्याच्या फोडी अशा घातल्या का नाही सगळ्या मसाल्यात आणि 2-3 मिनिटं छान परतून घेतलं का नाही की त्या भाताची चव एकदम छान होते बघा। चवीला एकदम मस्त लागतो, अगदी लग्नातल्या मसाले भातासारखा हा भात लागतो। याला तेल वगैरे काही जास्त लागत नाही, अगदी थोड्या तेलात थोड्या मसाल्यात एकदम छान मस्त भात होतो। आता याच्यात आपल्याला 2-3 दालचिनीचे तुकडे घालायच्यात आणि 2 तेजपत्त्याची पानं। तुम्ही म्हणसाल तेलात का घातलं नाही, तेलात घातलं का नाही की त्याचा एवढा चांगला सुगंध येत नाही। असं घातलं का नाही की आता बघा आपण नंतर थोड्या वेळाने पाणी ओतणार, त्याच्यामुळे त्याचा खूप छान सुगंध येतो आणि चवीला पण खूप छान लागतो, एक वेगळीच छान अशी चव लागते। 2-3 मिनिटं भाज्या एकदम चांगल्या परतून झालेल्या आहेत। आता तांदूळ बघा स्वच्छ धुवून ठेवला होता 5 मिनिटं, एकदम छान स्वच्छ धुतलाय आपण। आता तो तांदूळ ह्याच्यात घालून घेऊयात। तांदूळ घालून अजून 2 मिनिटं चांगला भात हलवून घ्यायचा। आपण गॅसची आच कमीच ठेवायची, व्यवस्थित परतून घ्यायचा गॅसची आच कमी ठेवून, नाहीतर मग भाज्या जळाल्या जातात। असा परतून घेतला का नाही की ह्याची चव चांगली लागते एकदम। नुसतं डायरेक्ट आपण टाकलं सगळ्या मसाल्यात तांदूळ आणि पाणी ओतलं का नाही की चवीला व्यवस्थित लागत नाही। आमच्यात आठवड्यातून एकदा तरी हा भात बनवतात, कारण आपण इकडं गरम मसाला घालून नेहमीच बनवतो, पण हा भात सुद्धा चवीला खूप छान लागतो।
याच्यावर आता आपण थोडीशी कोथिंबीर घालूया, कारण नंतर कोथिंबीर नाही घालायची आपल्याला, म्हणून आत्ताच घातली. आपण 2-3 वेळा कोथिंबीर थोडी थोडी करून घातलेली आहे. फोडणीत घातली, नंतर आपण वांग बटाटा टाकला, त्यावेळेस घातला. आता 2 मिनटं चांगलं परतून घेऊया. गॅसची आज थोडीशी वाढवलेली आहे. आता आपण याच्यात पाणी ओतून घेऊया. पाणी आपल्याला जास्त ओतायचं नाही, मी तुम्हाला बरोबर अंदाज सांगते. आपल्याला फक्त तांदळापेक्षा 2 बोटाची कांडवर पाणी वतायचे, म्हणजे भात एकदम सुट्टा आणि चांगला व्यवस्थित होतो. आता आपण गॅस कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या घ्यायच्या. गॅसची आच आपण मीडियम ठेवायची आहे. आता भाताला शिट्ट्या होत्या तोपर्यंत इथं भातावर खाण्यासाठी चटपटीत आपण दही कांदा बनवणार आहोत. त्यासाठी इथं मी कांदा बघा एकदम पातळ असा चिरून घेतलाय. त्याचं पाठीमागचा पुढचा शेंडा बुडका काढायचा आणि हाताने असा चोळून टाकायचा, म्हणजे सगळ्या ह्याच्या पाकळ्या पाकळ्या रिकाम्या होत्यात आणि कांदा सुद्धा व्यवस्थित आपल्याला खायला जमतो. आता कांदा झाला की त्याच्यावर आपण ही बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकायची. इथं मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकायची फ्रेश अशी, आणि त्याच्यावरच आपल्याला दही घालायचं आहे. दही तर मी रूम टेम्परेचरचंच घेतलेलं आहे, फार थंड पण नाही आहे. आणि दही थोडंसं आंबट असलं तर चालेल, म्हणजे खाताना एकदम चांगलं चटकदार लागेल. आता याच्यात चवीनुसार इथं मी छोटा अर्धा चमचा मीठ घालते. चवीनुसारच घालायचं आहे मीठ आपल्याला. आणि छान हे एकसारखं हलवून घ्यायचं, म्हणजे दही ती सगळं कांद्याला इथे लागल, मीठ वगैरे सगळं मिक्स होईल आणि खाताना खूप मज्जा येईल बघा. असं मसाले भाताबरोबर काहीतरी असलं का नाही खायला की जेवताना खूप मज्जा येते. आणि दही कांदा तर एकदम उत्तम पर्याय आहे, कारण आता उन्हाळा चालू आहे ना, त्याच्यामुळे दही थंड असतं, ते शरीराला योग्य आहे. तर आता दही कांदा आपला बनवून झालेला आहे. तोपर्यंत आता कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, 2 शिट्ट्या काढल्यात. आता आपण भात बघूया, मसाले भात कसा झालाय तो. आता आपण कुकरचं झाकण खोलूया. बघा एकदम मस्त असा झालेला आहे आपला मसाले भात. वांग्याच्या फोडी, बटाटा बघा सगळं एकदम मस्त असा, चिकट पण जास्त झालेला नाहीये आणि काही नाही बघा, एकदम सगळा मस्त मोकळा झालेला आहे. फक्त 2 शिट्ट्या घ्यायच्या, एकदम मस्त आणि परफेक्ट, एकदम खमंग असा घमघमाट सुटलेला आहे. एकदम छान झालेला आहे आपला भात. आता मसाले भातावर खाण्यासाठी आपण कुरडई पण तळूया. कुरडई बघा किती एकदम छान मस्त फुलते. मी कुरडईचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे बघा, अगदी गहू भिजवण्यापासून ते कुरडई तळेपर्यंतचा पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे. खूप छान व्हिडिओ टाकलेला आहे, अगदी तुम्हाला व्यवस्थित समजण्यासारखा. आता आपण त्याच्याबरोबर अजून किच्चे पापड सुद्धा तळूयात. किच्चे पापडचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे, एकदम झटपट होण्यासारखे किच्चे पापड आता व्हिडिओ टाकलेला आहे बघा. किच्चे पापड सुद्धा एकदम छान मस्त असे फुगतात बघा. किती छोटासा होता किच्चे पापड सुद्धा असे मोठे होतात पसरून, कढई पुरत नाही आपल्याला तळायला, एवढे मोठे होतात बघा. कुरडया आणि किच्चे पापड याची रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलला टाकलेली आहे, ती नक्की पहा. आणि भाताची पण रेसिपी करून पहा मसाले भात, आणि लाईक आणि सबस्क्राईब करा.